स्वाभाविक आहे की आता मोदी सरकारचं जे काउंटडाऊन सुरू झालेलं आहे त्याला आता 55 दिवस बाकी आहे। त्यामुळे एक एक दिवस कमी आता आजचा दिवस गेला आता म्हणजे 54 दिवस राहिले। काँग्रेसने आपला मिशन लोकसभा हे याची सुरुवात केली आहे आणि या सुरुवात जी आहे ती संघ कार्यालयाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमधून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि रॅलीला सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील। नक्की रॅली काय आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण संकल्पना या ठिकाणी काँग्रेसने राबवलेली आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, आपण बोलूया। नाना, काँग्रेसची रॅली या ठिकाणी 28 तारखेला होते, काय संकल्पना आहे? बघा, आपण जे सुरुवातीला सांगितलं संघभूमी आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे, ताजुद्दीन बाबांची कर्मभूमी जन्मभूमी आहे आणि इथं एकतेचा संदेश, समतेचा संदेश याच भूमीतून दिलेला आहे। आणि आज जे पूर्ण देश जे विभाजित करण्याचं, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या कर्मभूमीमध्ये जो संदेश संविधानाच्या माध्यमातून दिला तो दृष्टिकोन ठेवून काँग्रेस आपलं 139वा स्थापना दिवस नागपूरमध्ये साजरा करत आहे। त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, आमच्या नेत्या सोनियाजी, आमचे नेते राहुलजी, आमचे नेत्या प्रियंकाजी आणि सगळी देशभरातले आमचे नेते मंडळी 28 तारखेला या ठिकाणी येणार आहे। एक मोठी रॅली या निमित्ताने या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्याची तयारीची आज मीटिंग होती। ना गेले आपण लोकसभेमध्ये पाहिलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसला, पण विदर्भाने या ठिकाणी तारून नेला। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील महत्वाचं म्हणजे की काँग्रेसला विदर्भाने मोठा हात दिला आहे। अशा परिस्थितीत पुन्हा विदर्भाला एक चैतन्य देण्याचं काम याच्यातून होईल। बघा, नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन हे काही नवीन नाही आहे। 1920 मध्ये पण स्वातंत्र्याच्या पूर्वी झाले, स्वातंत्र्याच्या नंतरही नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले। त्याच्यामुळे हे काही नवीन नाही आणि विदर्भ हे काँग्रेस विचारसरणीचं आहे आणि या फाउंडेशन डेच्या निमित्तानं, स्थापना दिवसाच्या निमित्तानं ज्यावेळेस सगळे आमचे नेते मंडळी मेसेज जाणार आणि पुन्हा काँग्रेस ताकदीनं विदर्भामध्ये पुढे येईल याच्यामध्ये शंका नाही। काय स्वरूप असेल या संपूर्ण रॅलीचं, कसं स्वरूप असणार आहे आणि काय तयारी आता सध्या केली जाणार? आम्ही आता तयारीला लागलेलो आहे। पहिली गोष्ट तर नागपूरला मोठ्या मैदानाची सगळ्यात मोठी अडचण आहे, त्याचा शोध चालू आहे। एक उद्या 2 दिवसामध्ये तो पण फायनल होऊन जाईल। जवळपास 10 ते 15 लाख लोकांचा मोठी रॅली करण्याचा एक मनसुबा आमचा आहे आणि त्या पद्धतीची तयारी आहे। रॅली फक्त नागपूर शहरात राहणार आहेत की विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये ही? नाही, ही तर फाउंडेशन दिवस जो आहे, स्थापना दिवस आहे, तो इथंच साजरा करण्यात। साधारणतः आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्या जो यात्रा होती, संघर्ष यात्रा, त्याला विदर्भामध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता थेट सोनिया गांधी देखील विदर्भात येत आहेत, काय भूमिका राहिली? बिलकुल, मी तुम्हाला सांगितलं की मोठी रॅली या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे मोठा मेसेज पूर्ण देशामध्ये जाईल। लोकसभेची तयारी आहे। स्वाभाविक आहे की आता मोदी सरकारचं जे काउंटडाऊन सुरू झालेलं आहे त्याला आता 55 दिवस बाकी आहे। त्यामुळे एक एक दिवस कमी आता आजचा दिवस गेला आता म्हणजे 54 दिवस राहिले। त्यामुळे या काउंटडाऊन चालू झाल्यामुळे ऑब्विसली लोकसभेचं या ठिकाणी त्या पद्धतीचा शंख पुकारला जाईल। आगामी लोकसभेसाठी शंखनाद जो आहे तो काँग्रेसच्या वतीनं नागपुरात केला जाणार आहे आणि त्याच पद्धतीची तयारी जी आहे ती नागपुरातून या लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि सोनिया गांधी जी रॅली काढणार आहे त्याला लोकसभेचा रंग जो आहे तो या ठिकाणी दिला जाईल आणि खऱ्या अर्थानं ही रॅली भव्यदिव्य करण्याचा मानस जो आहे तो प्रदेशाध्यक्ष आणि संपूर्ण प्रदेश काँग्रेसने या ठिकाणी घेतल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णाचा प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप।